नमस्कार मंडळी. तर पावसाने एवढा वैताग दिला आहे ना, आता समजतच नाही की पसारा आवरायला सुरुवात नेमकं करावं कुठून. तर पहिले गोधड्या धुवायला तरी बी ऊन नाही आणि भांडी घासली तरी बी ऊन नाही. म्हटलं चला आज तर भांडीच घासून घेते. आज मस्त असं थोडंसं ऊन पडलं होतं, दुपारपर्यंत होतं ऊन. तर तेवढ्यात मी पटपट किचनचे जेवढे भांडे होते तेवढे रिकामे केले, पाठीमागच्या साईडला घेऊन गेले आणि सगळे भांडे घासून उन्हाला ठेवले. तेव्हा थोडासा जीवात जीव आला. त्यानंतर मी ते 2 काचेच्या भरण्या होत्या त्या घरातच स्वच्छ केल्या. म्हटलं बाहेर जर नेलं तर ते फुटून जातील, कारण की हे बघू शकता हे लहान लेकरं खूप मधामधात करत होती. माझा मुलगा एक, ही एक, तरी माझ्या मुलाला सांभाळायला भरपूर जणी होत्या, त्याच्यामुळे थोडंसं बरं पडलं. त्यानंतर मी तर किचन धुवून घेते. त्याच्या अगोदर तर मी गच्चीवर गेले आणि बघून आले की टाक्यानं पाणी किती, दोन्ही टाक्या अर्ध्या भरलेल्या होत्या. म्हटलं चला एक अर्धी टाकी संपली तरी चालेल, पण आज किचन धुवून मोकळंच करायचं आहे. कारण की वर्षात असा एकदा मी किचन धुते. नेहमी तर कसं आपण वरवरची क्लिनिंग करतो, पण अशी डीप क्लिनिंग आपण वर्षात एकदाच करतो. दसरा म्हणजे अशीच क्लिनिंग केली जाते प्रत्येक घरामध्ये. तर माझी चालू होती इथं जोरदार क्लिनिंग. तर मी इमजेल घेतलं आणि सगळीकडे लावून दिलं होतं पहिले, आणि त्यानंतर मी सगळ्या स्टाईल आणि हे जे कडापे दिसतात ना हे सगळे घासून घेतले होते, कारण की तेलाचा थरच एवढा साचला होता. आणि हा मोठा स्टूल घेतला होता. एवढी हिंमत तर मी पहिल्यांदाच केली की स्टूलवर उभा राहून मी धुवून घेत होते, कारण की दरवेळेस ना मी खालून नळी लावायचे, पण ना ते सगळं पाणी माझ्यावरच रिपीट यायचं होतं. म्हणून मी काय केलं, वरती चढले आणि वरतून किचन धुवून घेतला आणि मस्त माझा किचन धुवून झाला. त्यानंतर एक हॉलमधला पसारा, तो हा पसारा आवरून घेतला. त्यानंतर मी ना भांडे वगैरे काही लावले नव्हते, कारण की मला किराणा भरायचा होता. म्हटलं दुसऱ्या दिवशी किराणा आणून तेव्हा डबे वगैरे लावून देऊ, आणि बाकीचा किराणा मी खाली ठेवून दिला होता जो घरामध्ये होता आधीचा तो. त्यानंतर मी तर चपात्या बनवून घेतल्या आणि हाताला कपडा बघू शकता तुम्ही, कारण की जाम माझा हात दुखत होता. स्टाईल घासून भांडे घासणं आणि किचन धुणं एकाच दिवशी आलं त्यासाठी. आणि कधी काय होतं माहिती का, आधी भांडे घासून ठेवते, दुसऱ्या दिवशी किचन धुते, पण आज दोन्ही एक खट्ट्याच केलं म्हणून खूप हात दुखत होता. त्यानंतर मी बनवत आहे दोडक्याची भाजी. तर ही भाजी ना एवढी भारी होते. आमच्या घरात दोडका आजपर्यंत कधी खाल्ला जात नव्हता, पण गेले 2 महिने झाले मी एक रेसिपी बघितली आणि तेव्हापासून ट्राय करते ना, तेव्हा कधी आग्रहानं सांगता की घरामध्ये दोडका बनव म्हणून, आणि मी बनवते. आणि श्रद्धाचे पप्पा खूप आवडीने खातात आणि मी बी खाते. आणि ही भाजी ना दोडका आपली ज्वारीच्या भाकरीसंग अजून भारी लागते. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असते ना मला सांगा कमेंटमध्ये, मी नक्कीच देईन, कारण की 100% गॅरंटी देते तुमच्या घरात जर दोडका खात नसते तर नक्कीच खातील. चला तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.